मंगळवारी रात्री जुने पारगावसह परिसरातील गावांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह वळवाच्या पावसानं हजेरी लावली. जुने पारगावात जोरदार वाऱ्यामुळे घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचं नुकसान झालंय. विद्युत खांबांचंही मोठं नुकसान झाल्यानं गेल्या 2 दिवसांपासून इथला विद्युत पुरवठा बंद आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचं काम सुरू आहे. गावातील 80हून अधिक घरांची पडझड झाली आहे. जिल्हा परिषदेच्या जुन्या प्राथमिक शाळेच्या 4 खोल्यांवरील पत्रा उडून गेल्यानं शाळेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पारगाव ते जुने चावरे रस्त्यावरील बाजीराव पाटील या शेतकऱ्यांचं 1 एकर क्षेत्रातील पॉली हाऊस वादळाच्या तडाख्यानं जमीनदोस्त झालं असून त्यांचं अंदाजे 25 लाख रुपयांचं नुकसान झालंय. परवा झालेल्या चक्री वादळामध्ये आमचं ग्रीनहाऊसचं 100% नुकसान झालेलं आहे. त्याच्यामध्ये जे पीक होतं गुलाबाचं त्याचंही पूर्ण नुकसान झालं आहे. तरी जे काय नुकसान झालं आहे स्ट्रक्चरचं 22 लाख आणि गुलाबाचं व इथून पुढे मिळणारं सर्व ते थांबलं आहे. तरी शासनाने योग्य तो रीतसर पंचनामा करून योग्य ती नुकसान भरपाई आम्हाला द्यावी. महसूल विभागाच्या वतीनं नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. नुकसान भरपाई लवकर मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.